नमस्कार. स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे ती आहे आपले स्टॉप लॉस कसा लावायचा, म्हणजे मार्केटमधून एक्झिट केव्हा करायचं, त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवत आहे. कारण जे बरेचसे जे न्यू ट्रेडर्स असतात ते एंट्री घेऊन घेतात, त्यांना एंट्री घेता येते. पण ते एक्झिट केव्हा मारायची, केव्हा कॅन्डल रिजेक्शन देऊन देते, केव्हा कॅन्डल रिव्हर्सर कॅन्डल येऊन जाते, ते त्यांना समजत नाही आणि एक्झिट केव्हा मारायचं ते त्यांना समजत नाही आणि त्याच ठिकाणी ते लॉस खाऊन जातात. म्हणून मी आजची व्हिडिओ त्यांच्यावर बनवलेली आहे, जे ट्रेडर्स काय म्हणता एक्झिटमुळे लॉस खात आहे. तर चला आता आपण स्क्रीनवर डिटेलमध्ये शिकून घेऊया. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. कारण माझी जो टार्गेट आहे तो आहे की तुमचा लॉस होऊ द्यायचा नाही, म्हणून मी आजची जी व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेली आहे. तर चला आता आपण लगेच स्क्रीनवर बघूया. तर मित्रांनो, मी ते निफ्टी बँकचं चार्ट ओपन करून घेतलेला आहे. तुम्ही एंट्री कशात घेता, तर मी तुम्हाला सांगायचं पहिले. एंट्री आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये एंट्री आपण घेत असतो, किंवा 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये. ओके, हे दोनच आपले टाईम फ्रेम असतात की त्याच्यात आपण एंट्री घेत असतो. तर समजा आपण इथे एंट्री घेतली, एक एक्झाम्पल सांगतो. इथं आपण एंट्री घेतली, या लेवलला एंट्री घेतली, 48,650ला आपण एंट्री घेतली. ओके, हे तुम्ही बिग बाय इथं गॅप ही बिग बार कॅन्डल बघून तुम्ही एंट्री घेतली. ओके, एंट्री घेतली तर मग सर स्टॉप लॉस आम्ही किती पकडायचा? एंट्री तर तुम्ही लावली, आता मग इथे स्टॉप लॉस कसा पकडायचा? मार्केट तर वर जात आहे, खाली किती स्टॉप लॉस पकडायचा? जर तुम्हाला 1:2चा टार्गेट येत नसेल ते लावतात तर आपण बघून घेऊया. तर समजा तुम्ही याच्यात एंट्री घेतली तर तुम्ही 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर जायचं आहे. ओके, 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर गेलो आपण. इंडिकेटर्स दिसते आपल्याला इथं. ओके, हा इंडिकेटरचा सेक्शन आहे. इंडिकेटर्सच्या सेक्शनमध्ये जायचं. इंडिकेटर्सच्या सेक्शनमध्ये गेल्यावर सुपर ट्रेंड सर्च करायचं. काय सर्च करायचं? सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड सर्च केलं की त्याला आपण ओपन करून घ्यायचं. ओके, बघू शकता हा आपला ट्रेंड लागला आहे. तरी सुपर ट्रेंडने काय समजतं आपल्याला? बेसिकली समजा तुम्ही एंट्री घेतलेली आहे, मी तुम्हाला एक दाखवून देतो. हे बघा, समजा तुम्ही इथे एंट्री घेतली, इथे तुम्ही स्टॉप लॉस लावून द्यायचा आहे. ओके, इथे तुम्ही 2 मिनिट, इथं तुम्ही एंट्री घेतली. ओके, ही समजा आपण एक्झाम्पल घेतो, आपण एक एंट्री, तुम्ही इथं एंट्री घेतली, मग स्टॉप लॉस कुठे लावायचा? ओके, मार्केट वर जात आहे, मार्केट आपल्या फेअरमध्ये जातं, जाऊ द्यायचं. ओके, जिथं आता सुपर ट्रेंड पहा कसा चालत आहे, एक खालीवर खालीवर चालत, जिथं सुपर ट्रेंडनी इथं चॅनल बनवायला सुरुवात केली, तिथला आपला असा स्टॉप लॉस राहील आणि वरचे आपले टार्गेट राहतात. ओके, असा आपल्याला स्टॉप लॉस इथं लावायचा आहे. जिथं इथं मार्केट, जरी तुम्हाला समजत नाही आहे स्टॉप लॉस सर लाव, सिम्पल. स्टॉप लॉस आम्हाला लावता येत नाही सर. सर इथं एंट्री घेतली तुम्ही. ओके, एंट्री घेतली, मार्केटवर जात आहे, इथं सुपर ट्रेंड आपल्याला दाखवत आहे. इथं सर पहिले चॅनलमध्ये होतं, इथून आपण एंट्री घेतली, मार्केट अप ट्रेंड अप ट्रेंड अप ट्रेंड जात आहे. त्याच्यानंतर मार्केटने परत चॅनल बनवायला सुरुवात केली, तुरंत तिथं एक्झिट मारायची, तुरंत तिथं एक्झिट मारायची. तर सर 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर का बरंच? प्रश्न पडलाच असेल, ऑब्विसली प्रश्न पडू शकतो. 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर का बरं सर? तर 3 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही एंट्री घेतली किती मिनिटच्या याच्यावर? 15 मिनिटच्या याच्यावर. ओके, 15 मिनिटच्या याच्यावर बिग बार तुम्ही कॅन्डल 15 मिनिटमध्ये 15 मिनिटाची एक कॅन्डल बनते. ओके, 15 मिनिटाची एक कॅन्डल बनते. 3 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये कितीची कॅन्डल बनते मित्रांनो?
कॉमेंटमध्ये सांगा. 3 मिनिटमध्ये कॅन्डल बनते, 3 मिनिटची एक कॅन्डल बनते. तर 15चा मित्रांनो टाईम कॅन्डल मोठी असते आणि 3 मिनिटची कॅन्डल शॉर्ट असते. म्हणजे जिथं 15 मिनिटची एक कॅन्डल बनते तिथं 3 मिनिटच्या 3 किंवा 4 कॅन्डल बनतात. ओके. तर मित्रांनो मग जर तुम्ही एंट्री 15 मिनिटच्या याच्यात घेता तर स्टॉप लॉस एक्झिट तुम्ही ऑब्व्हियसली 3 मिनिटच्या याच्यात घेऊ शकता. माझं आजचं सांगणं काय आहे, तुम्ही 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये एंट्री घेताय, पण तुमचं एक्झिट तुम्हाला प्रॉफिटसोबत व्हावं किंवा तुम्ही लॉस नाही होऊ, त्याच्यामुळं मी आजचे हे तुम्हाला एक्झिट कशी घ्यायची ते सांगत आहे. कारण तुम्ही 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर असं नाही की तुम्ही प्रॉफिटच घेऊन निघशाल. 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर तुम्ही समजा तुम्ही 15 मिनिटच्या याच्यावर एंट्री घेऊन जर लॉस खात असाल आणि जर तुम्ही 3 मिनिटची कॅन्डल लावून जर तुम्ही एक्झिट मारत असाल तर तुम्हाला लॉस कमी होण्याची शक्यता आहे. ओके. लॉस कमी होतो जर तुम्ही 3 मिनिटच्या टाईम फ्रेमवर जर एक्झिट मारलं तर लॉस कमी होतो. सिम्पल आहे ना. जर 3 मिनिटमध्ये जर 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये एकच कॅन्डल बनते तेवढ्या याच्यात इकडं 3 किंवा 4 कॅन्डल बनत असतील तर इथूनच आपल्याला समजून जातं की मार्केट कोणत्या साईडला जात आहे. ओके. आता मी दाखवतो तुम्हाला. आता इथं मार्केट चॅनलमध्ये आहे, म्हणजे मार्केट इथून सुपर ट्रेंड आपल्याला चॅनलमध्ये दाखवत आहे. तसंच तुम्ही 15 मिनिटच्या कॅन्डलवर गेले तर तुम्हाला तिथं तसं दिसणार नाही. तिथं तुम्हाला कॅन्डल 15 मिनिटची मोठी कॅन्डल बनते, त्याला टाईम लागतो म्हणून तिथं तुम्हाला कॅन्डल नीट दिसणार नाही. ओके. तर हा फरक असतो. बघू शकता इथं तुम्हाला तशी कॅन्डल दिसते का? ट्रेंड नाही दिसत आहे, कारण तिथं 15 मिनिटची कॅन्डल येते. ओके. त्याच्यामुळं आपल्याला 3 मिनिटच्या कॅन्डलमध्ये येऊन एंट्री घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? 3 मिनिटच्या कॅन्डलवर येऊन म्हणजे एक्झिट मारायचं आहे. सॉरी, एक्झिट मारायचं आहे आपल्याला. तर बेसिकली माझा हेतू याच्या मागचा हेच होता की तुम्ही कमीत कमी लॉस करा, प्रॉफिटेबल होत्या. तुम्ही पहिले प्रॉफिटेबल व्हायची कोशिश करा, त्याच्यानंतर मार्केटमध्ये बिग प्रॉफिट कमवायची आस ठेवा. ओके. बिग प्रॉफिट मार्केट काही एवढं अवघड नाही आहे. माझ्यासोबत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आपण त्याच्यावर लाईव्ह प्रेडिक्शन टाकत असतो. माझ्यासोबत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आय होप, मला गॅरंटी आहे की मी तुम्हाला जास्त प्रॉफिट इन करून देऊ शकत, पण तुमचा लॉस तुम्हाला रिकवर करू शकतो. तुम्ही माझ्यासोबत लॉस खाणार नाही ही मला गॅरंटी आहे. म्हणून त्याच्यामध्ये माझ्या चॅनलला जॉईन करू शकता टेलिग्रामच्या. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजची आपली व्हिडिओ होती एक्झिटवर. तुम्हाला समजलं असेल की एक्झिट कसे मारायचे. सिम्पल, सुपर ट्रेंड लावा. काय लावायचं? सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड लावलं का इथं जायचं. ओके. सुपर ट्रेंड लावलं. सुपर ट्रेंडची दिसते मित्रांनो. सुपर ट्रेंड एक कट करून आपण डबल लागले. सुपर ट्रेंडमध्ये सेटिंग्समध्ये जायचं. ओके. सेटिंग्समध्ये गेल्यावर इथं ATR लेन किती दाखवते मित्रांनो? 10 दाखवते. इथं आपल्याला 13 करायची आहे. बेसिकली लक्षात ठेवा, जे व्ह्युअर्स असेल ते पहिलेच व्हिडिओमधून निघून गेले असतील, म्हणून मी हे शेवटमध्ये सांगत आहे. हे मेन आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये. हे जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्ही एक्झिट मारूच शकणार नाही. बघू शकता ATR लेंथ आहे. आपण इथं 10 होती, आपण इथं 3 केली का, 13 केली का? बरं, कारण फॅक्टरी 3 आहे आपला, म्हणून आपण इथं 13 केली. 13 केली का त्याच्यानंतर बॅक येऊन जायचं. ओके दाबून द्यायचं. ओके दाबल्यानंतर आपल्याला ट्रेंड आरामशीर समजतो की ट्रेंड कुठे जात आहे. बघू शकता तुम्ही. जर समजा इथे एंट्री घेतली, सुपर ट्रेंड जात आहे, जात आहे, जात आहे, जात आहे. जिथं चॅनल बनवलं, म्हणजे तिथं मार्केटने चॅनल बनवलं, एक्झिट. यू शुड बी एक्झिट. कारण एवढे पॉईंट भेटले ना तुम्हाला. किती भरपूर पॉईंट भेटले. 100-200 पॉईंट आपल्याला, 100 पॉईंट इथं आपल्याला भेटले.
100 पॉईंटमध्ये एक ऑप्शन ट्रेडर पुरा खुश असतो, कारण त्याला 100 पॉईंट हे खूप जास्त आहे. ओके, 100 पॉईंट हे खूप जास्त आहे. चांगलं आहे, 100 पॉईंटची मुवमेंट भेटली खूप आहे आपल्यासाठी. असं तुम्ही एक्झिट मारत जा. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजली असेल आणि लॉस खाणार नाही आपल्याला गॅरंटी आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, काही क्वेरीज असतील तर त्याच्यावर आपण लगेच रिप्लाय देऊ. आणि हां, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. ओके, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.